घ्या. पुनर्रोपण केलेल्या वडाच्या पूजनासाठी आलोय. आज मी ज्या वडाच्या झाडाची पूजा करते त्या झाडाला मी गेली कित्येक वर्ष येता जाता आसरा पुलावर पाहत होते. आणि जो स्वयंपाक करतो त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात कुक. बायको आपल्यासाठी फेरी मारते, हाच पती मिळावा. आपण बी 1-2 फेऱ्या मारायचं म्हणजे. आता वडाच्या झाडाची पूजा या ठिकाणी. नमस्कार. आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही आसरा चौक परिसरातल्या या पुनर्रोपण केलेल्या वडाच्या पूजनासाठी आलो आहे. आणि मागे पूजा आणि सरस्वती आता वडाची पूजा करणार आहेत. अजित पण तिथं बसलेला आहे. काय झालं? चौघं चालू आहे. आम्ही आमच्या कॅमेरा पर्सनला मिस करतो. आम्ही आराध्याला आता शाळेत गेली. होती आज शाळा आहे तुझी. तिने आले तर आम्ही छान छान इकडे video बायकांचं काढले. अजून नटणं मुरडणं चालूच आहे. पूजेचं साहित्य आणलेलं आहे. मी एक छोटी सूचना केली यांना, पूजा झाडाची सगळी करायची, हार वगैरे घालायचा, पण इथं खाली काही ठेवायचं नाही. पूजा करून झाली की आपलं साहित्य आपण न्यायचं. काय होतंय, उद्या ते कचऱ्यामध्ये जाण्याची शक्यता असते आणि ते दिसायला बरं दिसत नाही. आता वडाच्या झाडाची पूजा या ठिकाणी करण्याचं चालू आहे. सरस्वती आणि पूजा आलेली आहेत. सोबत अजित आहे, मी पण आहे. ही वडदेवता तुझ्याप्रमाणेच माझ्या बायकोला मोठं आयुष्य लागू दे. कायम तुझ्यासारखीच माझी बायको बहरत राहू दे, आनंदी आनंद राहू दे. बस का? हां, फेऱ्या मारल्यात. बघा, बायको आपल्यासाठी फेरी मारते, हाच पती मिळावा म्हणून. आपण बी 1-2 फेऱ्या मारायचं म्हणजे हीच बायको मिळावी म्हणून. चला. काय हीच बायको. बरोबर आहे. आता काय झालंय, पूजाला आता गंमत सुचायला लागली. म्हणजे असे तिथं दोरा वगैरे चेंज झालं तर नवरा एक्सचेंज होतं. असं कसं होईल? बघा आपलं गंमत. एकतर मुळामध्ये आमच्या कोकणी परिवारामध्ये वटपौर्णिमेची प्रथा पूर्वीपासून नव्हती. म्हणजे आई वगैरे काही करायची नाही. पण गेल्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच वटपौर्णिमा केली. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल. हे दुसरं वर्ष आहे. आणि पहिल्या वर्षी आम्ही मंदिरवाडीच्या मंदिराच्या जवळच्या वडापाशी केलं होतं. यावर्षी आम्ही खास ठरवून या पुनर्रोपण केलेल्या वडाच्या झाडाच्या पूजनासाठी आलो. इथं बाकी पूजेचं साहित्य भरपूर लोकांनी ठेवलेलं आहे, पण आम्ही काही ठेवणार नाही. झाडाला दाखवणार आणि ते परत घेऊन जाणार. कारण हे नाही उचललं तर 4 दिवसांनी पुन्हा हे कचरा म्हणूनच वापरलं जाईल किंवा बघितलं जाईल. बोल की. सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी ज्या वडाच्या झाडाची पूजा करते त्या झाडाला मी गेली कित्येक वर्ष येता जाता आसरा पुलावर पाहत होते. आणि ते तोडताना मनात एक काय म्हणतात, इमोशनल झाले होते थोडंसं की या झाडाचं काय होईल. पण हेच झाड याच परिसरात पुन्हा रोपण घ्यायचं झालेलं आहे. आणि त्याच झाडाची, वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आज मी इथं आली. आणि त्याला पालवी इतकी छान फुटली की ते पाहून कुठेतरी छान वाटतं, सकारात्मक वाटते की झाडाने पण ॲक्सेप्ट केलं आहे त्याची जागा. आणि खूप छान वाटतं. पूजा वटपौर्णिमेच्या पूजा करते आणि या ठिकाणी फोटो सेशन सुरू होतं, बंद झालं. वटपौर्णिमेच्या दिवशी या रिप्लांट केलेल्या वडाच्या झाडाची पूजा करून आम्हाला खूप छान वाटलं.
जेव्हा हे झाड रिप्लांट करत होतं शंका होते माझ्या वैयक्तिक मनामध्ये की हे रिप्लांट होईल का, जगेल का, येईल का पुन्हा एकदा. पण आज सकाळी आम्ही या ठिकाणी चक्कर मारलं, खूप छान वाटलं होतं. आता आम्ही पूजा करण्यासाठी आलो आहे. खूप मला हे वैयक्तिक छान वाटलं आणि 7 जन्मासाठी पूजा करून पूजा मला मागून घेतलेली आहे. आता पूजा छान वाटेल तिला. सगळ्यांना वटपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा. जसं वडाच्या झाडाची लेडीज सगळे पूजा करतात, जसं वडाचं झाडचं आयुष्य असतं, सगळ्यांचं पण आयुष्य तेवढंच राहू दे. मग सगळ्याच्या जीवनामध्ये लाईफमध्ये सगळे यशस्वी त्यांना मिळू दे. मग त्याने सगळ्यांचे हजबंड नवरे मिस्टर तेच मिळत त्यांच्या मिस्टरांचे आयुष्य जास्त वाढू दे. मग त्यांच्या सगळ्या कामामध्ये यशस्वी येऊ दे. एवढं जाऊबाई नाव घ्या. जाऊबाई नाव घ्या. जाऊबाई नाव घ्या की घेते की. जो स्वयंपाक करतो त्यांना म्हणतात जो स्वयंपाक करतो त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात कुक. जो स्वयंपाक करतो त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात कुक. 7 जन्मासाठी मी अजित रावांना केली आहे बुक. आता तुम्ही घ्या. वटपौर्णिमेच्या सणादिवशी जमल्या साऱ्या हौशी परशुरामरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. आम्ही ज्या ठिकाणी पूजेसाठी आलो आहे तिथंच इतर महिला पण पूजण्यासाठी आलेले आहेत. फोटो सेशन पण त्यांचं चालू आहे. त्यातला एक मोठा मुलगा आईला विचारत आहे हे झाड कशाचं आहे. काय म्हणते ते मुलगा विचारत होता कशाचं झाड आहे. झाली का तयारी रेडी. बघा पूजा झाली आहे, सगळं झालं. आता फोटोशूटचा गडबड चालू आहे. सगळे पूजा वगैरे झालेले आहे, उखाणा घेऊन झालेले आहे, नैवेद्य दाखवून झालेलं आहे. आता आम्ही घरी निघालोय, कार बसलोय. छान. जेव्हा हे झाड अजून एक 5-10 वर्षाने खूप मोठं होईल तेव्हा आणखीन छान वाटेल आपल्याला या ठिकाणी पूजा करायला. तेव्हा पण हाच पती मिळावा म्हणून सरस्वती पूजेसाठी येणार की. येणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.